चलो हे चला रे, चला मित्रांनो, चला लवकर लवकर चला, कन्फर्मेशन देऊन टाका बरं, कन्फर्मेशन द्या यांना, आहे ना, तुमचं तर 2 वाजेपासून कन्फर्मेशन आहे. चला गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. चला कन्फर्मेशन देतो फास्ट. हा वैभव आहे का? वैभव, वैभव, वैभव. येस येस. अभिषेक, अरे अभिषेक 2 वाजता बोलवलं होतं ना रे आज, उद्या 2 वाजता. चलो ठीक आहे. चला मित्रांनो, सगळ्या एक्झाम्स, मग त्या बँकेच्या एक्झाम असून देत किंवा SSCच्या एक्झाम असून देत किंवा इन्शुरन्सच्या एक्झाम असून देत किंवा रेल्वेच्या एक्झाम्स असून देत, सगळ्या एक्झाम्स मध्ये मेन्स, या मेन्स एक्झामला खूप जास्त प्रॉब्लेम जर कुठं येत असतील तर जनरल अवेअरनेसच्या सेक्शनमध्ये आहे. आणि काल साऊथ इंडिया बँकेचा रिझल्ट हा आउट झालेला आहे, डिक्लेअर झालेला आहे. आणि बऱ्याच कॅन्डिडेटचे, तुमचे सुद्धा जो प्रॉब्लेम होता आहे तो तिथंच आहे, मी जे सांगतो तिथंच आहे. आणि म्हणून रोज किमान 1 ते 1.5 तास जनरल अवेअरनेस याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकणार नाहीत. सिलेक्शन तर फार लांबची गोष्ट आहे, आलं लक्षात तुमच्या. आणि म्हणून मित्रांनो, करंट अफेअर्स आजचं लेक्चर आपण सुरू करतोय. सुरू करूया, स्टार्ट कर देता. आई बघूयात आजचा थॉट काय आहे. इंसानों के पास ऐसी शक्ति होती है जो हमें आगे बढ़ने के लिए प्रेरित करती है, कर सकती है, और हमारे पंख काटकर आगे बढ़ने के रास्ते भी बंद कर सकती है. यह हम पर निर्भर करता है कि हम कौन सी शक्ति अपनाते हैं. बहुत बढ़िया है. क्या कह रहा है देखो, कि आपके पास, मेरे पास, दुनिया के सभी के पास ऐसी शक्ति होती है कि जो शक्ति हमको प्रेरित करती है आगे बढ़ने के लिए. और वही शक्ति अगर हम, मतलब मान लो कि उस शक्ति का सही ढंग से उपयोग नहीं करते हैं तो वो हमको काफी चीजों से पीछे भी रख देती है, माने रास्ते बंद कर सकती है. यह हम पर निर्भर करता है कि हम कौन सी शक्ति अपनाते हैं, उड़ने वाली शक्ति या डूबने वाली शक्ति, है ना. यह हम पर मतलब की निर्भर करता है. सांगायचा उद्देश या थॉटचा हा आहे की आपल्याकडे जे टैलेंट है ना, शक्ति का मतलब है टैलेंट, उसका अगर हम सही ढंग से यूज करते हैं तो उसका फायदा ही होगा, गलत ढंग से यूज करते हैं तो नुकसान ही होगा. एवढंच काय ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चलिए आगे आइए, बढ़िया क्वेश्चन आज का शुरुआत कर देंगे. एक एक तुम्ही व्यवस्थित आता लिहून घ्या. केंद्र ने मेदारम जतारा 2022 महोत्सव म्हणजे जत्रा, तुम्ही लक्षात ठेवा, कोणचं? मेदाराम जत्रा असं म्हणा तुम्ही. 2022 केंद्र ने मेदाराम जत्रा 2022 महोत्सव के लिए 2.26 करोड़ रुपए आवंटित किए हैं.
दिलेत। यह द्विवार्षिक उत्सव किस राज्य में आयोजित किया जाता है? आता तुम्हाला आणि मला हा पडणारा प्रश्न आहे की जर 2.26 करोड रुपये जर का या यात्रेसाठी जर का दिले असतील तर हा उत्सव नेमका कुठल्या राज्यात आयोजित केला जाणार आहे? और आंसर है उसका तेलंगाना। कुठला है? तेलंगाना, याद रखो। आता इस क्वेश्चन में ना मतलब इस प्रश्न के माध्यम से दो क्वेश्चन यहाँ पर तैयार हो सकते हैं कि किस राज्य में? तो तेलंगाना में। और कितने रुपए उनको आवंटित मतलब दिए गए हैं? तो 2.26 करोड़ रुपए। ये दो क्वेश्चन यहाँ पर बन सकते हैं। हाँ सर, तेलंगाना मध्ये हा फेस्टिवल होणार आहे। नेक्स्ट सेकंड, वर्ष 2020-21 के बिजनेस स्टैंडर्ड बैंकर के रूप में किसे नामित किया गया है? क्या म्हणते तो कि 2020-21 के बिजनेस स्टैंडर्ड बैंकर ऑफ द ईयर 2021, बिजनेस स्टैंडर्ड बैंकर ऑफ द ईयर 2021 किसे नामित किया गया है या किसको दिया गया है? और आंसर है संदीप बख्शी। बहुत इंपॉर्टेंट है, संदीप बख्शी। अभी संदीप बख्शी कौन है वो भी आप लिख लो। हाँ, तो ये संदीप बख्शी जो है ये मैनेजिंग डायरेक्टर है, एमडी एंड सीईओ है किसके? आईसीआईसीआई बैंक के। लिख लो लिहिताय ना तुम्ही? दीक्षा, वृषाली, अभिषेक, अभिजीत, शुभम, अजून कोण कोण आहेत? सोनाली, मोनाली, रूपाली। कि संदीप बख्शी is the MD, Managing Director and CEO, Chief Executive Officer of ICICI Bank, जिनको 2020-21 का बिजनेस स्टैंडर्ड बैंकर ऑफ द ईयर 2021 का जो किताब है वो दिया गया है। याद रखो। नेक्स्ट, जाओ आगे, जाओ पुढे जाऊ का? यस, नेक्स्ट देखने दे। कौन सी भारतीय एफएमसीजी कंपनी देश की पहली प्लास्टिक वेस्ट न्यूट्रल कंपनी बन गई है? कौन सी फर्स्ट इंडियन कंज्यूमर गुड्स कंपनी टू बिकम कंप्लीटली प्लास्टिक वेस्ट न्यूट्रल? और वो कंपनी है डाबर। Dabur India has become the first Indian consumer goods company to become completely plastic waste neutral. कौन सी? डाबर इंडिया। जाऊ आगे, जाऊ का पुढे? यस नो नो मला काहीतरी। हाँ, जाऊ आगे, चल। नेक्स्ट बघा, वेदांता ने भारत में सेमीकंडक्टर्स के निर्माण के लिए एक संयुक्त उद्यम बनाने के लिए किस कंपनी के साथ करार किया है? कारण बघा कि द इंडियन माइनिंग मेजर वेदांता हैज इंक एन MOU है ना, म्हणजे करार केला। MOU म्हणजे काय? करार। किस कंपनी के साथ करार किया है? और इसका आंसर है ये वाला फोक्सॉन कंपनी जो है, इनके साथ उनका MOU हुआ है।
जो ग्रुप है ना, ये हॉर्न हाई टेक्नोलॉजी ग्रुप है। क्वेश्चन वेदांता ने भारत में सेमीकंडक्टर्स के निर्माण के लिए एक संयुक्त उद्यम म्हणजे MOU, उद्यम म्हणजे MOU बनाने के लिए किस कंपनी के साथ, सॉरी उद्यम म्हणजे उद्योग, करार म्हणजे MOU किया है? चलो जाऊ पुढे। जाऊ पुढे। नेक्स्ट केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड माने CBSE के नए अध्यक्ष कौन नियुक्त किए गए हैं? या फिर आप ऐसा लिखो कि CBSE के नए अध्यक्ष कौन है, और उसका आंसर है दोस्तों विनीत जोशी। विनीत जोशी ये CBSE के नए अध्यक्ष के रूप में नियुक्त किए गए हैं। कौन? विनीत जोशी। लिखा है तुम्हें व्यवस्थित? जाऊ पुढे। प्रणाली प्रीती, प्रीतीच्या बाजूला कोण बसलंय? कांचन, प्रांजल। ओके, आलो ना, ल आहेत ना तिचे, आहे का नाही? नाहीच आहे। हा प्रांजल, प्रांजलच्या बाजूला कोण आहे? रेणुका। ओके ठीक आहे, चला प्रांजल, रेणुका लिखा है व्यवस्थित? चलो ऋतुजा, चलो आगे। नेक्स्ट आता 20 वर्षानंतर सुद्धा भेटले तरी मी नाव माझ्या लक्षात राहील। तो आप 20 साल के बाद भी मिले तरी मी सांगणार की बुवा नेमकं नाव काय आहे। चला नेक्स्ट मारू महोत्सव। कुठला? मारू महोत्सव किस राज्य में मनाया जाता है? राजस्थान। कुठला? मारू महोत्सव हा कधी होता बघा, ते लिहून घ्या। 13 to 16 फेब 2022। राजस्थान मध्ये हा उत्सव हा आता झालेला होता, मारू महोत्सव। जाऊ पुढे, जाना है क्या आगे? साक्षी आगे जाना है क्या? विशाखा आहे का? विशाखा कुठे आहे? हा आहे, चला पुढे। सांख्यिकी और कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय मतलब मिनिस्ट्री ऑफ, यहाँ पे देखो, स्टैटिस्टिक्स एंड प्रोग्राम MOSPI, इन्होंने FY23 के लिए भारत के सकल घरेलू उत्पाद माने GDP डिफ्लेक्टर को अनुमानित किया है। म्हणजे तो किती होता? तर तो आहे बघा GDP that is 3 to 3.5%. The Ministry of Statistics and Program implement projected India's gross domestic product deflector for financial year 23, FY23 म्हणजे financial year 23, ये जो है ना financial year 23 कितना अनुमानित किया है? That is 3 to 3.5%। 3 to 3.5%। लिख रही ना तू? हाँ, तुम्ही लिहिताय ना रे राजांनो, ए मित्रांनो,
जाऊ पुढे, जाओगे आगे जाओगे आप? चलो नेक्स्ट, लिखिए उपभोक्ता मूल्य सूचकांक। उपभोक्ता मूल्य सूचकांक द्वारा मापी गई भारत की कि उपभोक्ता मूल्य सूचकांक द्वारा मापी गई भारत की खुदरा मुद्रास्फीति जनवरी के महीने में बढ़कर कितनी हो गई है? तो उसका आंसर है 6.01%। इंडियाज या देखिए आप, इंडियाज रिटेल इन्फ्लेशन एज मेजर्ड बाय द कंज्यूमर प्राइस इंडेक्स दैट इज सीपीआय। हे जे दिसतंय तुम्हाला उपभोक्ता मूल्य सूचकांक म्हणजे कंज्यूमर प्राइस इंडेक्स बोलना उसको। ये कितनी इस जनवरी के महीने में बढ़कर कितनी हो गई है? दैट इज 6.01%। ये यहां नहीं किया, ये वाला अगर आपको, लेकिन एक बात मैं आपको बता देता हूं, आप जितना जनरल अवेयरनेस के क्वेश्चंस को हिंदी में फास्ट कर सकेंगे वहां, उतना आप इंग्लिश में नहीं कर पाएंगे। ये मेरा 25 इयर्स का ऑब्जर्वेशन है, क्योंकि काफी बच्चों को पढ़कर समझने को भी बहुत समय लगता है ना। इसलिए आप दोनों की भी आदत रखिए। और इसलिए नॉर्थ में मैक्सिमम नहीं, सभी आप देखिए नॉर्थ के बच्चों को पेपर सॉल्व करते समय बिल्कुल हिंदी में ही कर देते हो पूरा अवेयरनेस वगैरह। हा चला, आता आपण वेगळा की त्यांची हिंदीवर काय असते, कमांड असते, आणि हा पाठ वेगळा की आपली कोणत्याच लँग्वेजवर कमांड नाही। आता आहे ना, आपण फक्त लिहितो रेझ्यूम मध्ये ना, बाकी आपला सगळा कार्यक्रम हा चला पुढे। राहुल बरोबर आहे का नाही? राहुल म्हणजे मी काय राहुलला म्हणत नाहीये, दिसला समोर म्हणून असं, बाकी काही नाही। चला, केंद्र ने कच्चे पाम तेल म्हणजे कोणतं, क्रूड पाम ऑयल, केंद्र ने कच्चे पाम तेल के लिए कृषि उपकर को घटाकर 5% कर दिया है। कितने को घटाकर म्हणजे कमी केलंय ते, तर ते आहे बघा 7.5% नी कमी म्हणजे त्याच्यापासून कमी करून ते 5% केलंय। कृषि उपकर को 7.5% से 5% कर दिया गया है। जायचं का पुढे? यस नो म्हणा। जाऊ का आगे? जाओगे अनिकेत? लिख रहा है तो अच्छा, बर तू रे बहुत शुभम, हाँ लिहितोय ना, व्हेरी गुड। तू रे आपला काय, आपला समीर, बर ठीक है, चला अच्छे से लिखो रे राजा, चलो लिखो। यस, इंटरनेशनल चाइल्डहुड कैंसर डे के रूप में कौन सा दिन मनाया जाता है? पता है ना आपको? पता है क्या? बताओ बताओ ना, बताओ कितना है? लिखो 15 फेब। अभी हुआ ना? हाँ, आपण इंस्टावर काय काय नाही पाहत आहे ना, पण काहीच लक्षात राहत नाही आपल्या, आहे ना। चला 15 फेब्रुवारी। आपले 24 तास मधले 10 ते 15 तास इंस्टावरच चालले आणि बिझी आपण खूप आहे, वेळच नाही, म्हणजे आपल्याला वेळच नाही, बिझी पण किती आहे ना। चला जाना है क्या आगे? जाना है आगे, जाना है क्या? म्हणजे मी नेहमी सांगतो की 2 व्हीलर 4 व्हीलर असं फास्ट ड्राईव्ह करायचे असते, तो रिकामा आहे।
ज्याला विचारायला आपलं सेफ पोचायचंय म्हणण्यापेक्षा पुढं काहीतरी त्याचं विजन आहे, तो बरोबर आपला हळू गाडी आहे का नाही, आणि जे आपलं कट मारतंय है ना, ऐसे नहीं करना चाहिए ना. चला पुढे आगे जाऊ का पुढे. ऋतुजा म्हणजे लिहितेस ना तू? हा. शिवकन्या लिहिते ना? ओके. रेणुका, प्रांजल, वेरी गुड. चला, हाल ही में आईसीसी ने अच्छा हिटर नाइट को जनवरी 2022 के लिए, आता आपण हा बघितला होता, महिला खिलाड़ी के रूप में घोषित किया है. किसको? हिटर नाइट. आईसीसी ची बेस्ट महिला खिलाड़ी वो कौन सी टीम की कप्तान है? माहित है? लिखो. साउथ अफ्रीका, सॉरी इंग्लैंड है, इंग्लैंड. लिखो इंग्लैंड. साउथ अफ्रीका में वो टेस्ट हुई. इंग्लैंड. इंग्लैंड इस टीम की वो कैप्टन है हिटर नाइट. चला जाओ आगे, लिहायचंय. नेक्स्ट. भारत सरकार ने सुरक्षा चिंताओं का हवाला देते हुए कुछ ऐप है चाइना के, पता है आपको? चाइना के ऐसे कुछ ऐप है जिसके ऊपर बैन कर दिया है इंडिया ने. तो कितने ऐप्स पर प्रतिबंध लगा दिया गया है? 54. जूम कर. देखो, नेक्स्ट. नेक्स्ट. जाऊ पुढे. दिव्या, शुभम, राहू, रोहित, आदित्य, स्वप्निल, आनंद, पीयूष. जाना है आगे. प्रियंका. चला. बप्पी लहरी, जिनका हाल ही में निधन हुआ है, किस क्षेत्र से संबंधित थे? कुठले? म्यूजिक गायक थे वो, ये गायक है. देखो, बप्पी लहरी किस क्षेत्र से संबंधित थे? गायक. नेक्स्ट. ये अच्छे से लिख लेना, बहुत इंपॉर्टेंट है. सिक्योरिटी प्रिंटिंग एंड मीटिंग कारपोरेशन. सिक्योरिटी प्रिंटिंग एंड मीटिंग कारपोरेशन ऑफ इंडिया के 17वें स्थापना दिवस के अवसर पर पंचतंत्र पर पहला रंगीन स्मारिका सिक्का किसने लॉन्च किया है? पंचतंत्र पहला रंगीन स्मारिका सिक्का. फाउंडेशन डे था उस दिन. सिक्योरिटी प्रिंटिंग कारपोरेशन ऑफ इंडिया का 17th फाउंडेशन डे था उस दिन.
तो किसने किया है? फाइनेंस मिनिस्टर ऑफ इंडिया कौन? ऑनरेबल निर्मला सीतारामन। जो आगे निर्मला सीतारामन, फाइनेंस मिनिस्टर ऑफ इंडिया। नेक्स्ट, ये बहुत इंपॉर्टेंट है। डैश सार्वजनिक क्षेत्रों की संस्थाओं की श्रेणी में वर्ष 2020-21 के लिए वित्तीय रिपोर्टिंग में उत्कृष्टता के लिए ICAI पुरस्कार किसको प्राप्त किया है? किसने प्राप्त किया है? ICAI अवार्ड फॉर एक्सलेंस इन फाइनेंशियल रिपोर्टिंग फॉर द ईयर 2021 इन सार्वजनिक क्षेत्र की संस्थाएं, माने पब्लिक सेक्टर के जो संस्थाएं होते हैं, कैटेगरी होती है उसमें, और उसका आंसर है ये, that is RailTel has RailTel है ना, ICAI अवार्ड इनको मिला है। सार्वजनिक क्षेत्र की संस्थाओं में एक्सेलेंस इन फाइनेंशियल रिपोर्टिंग, RailTel, एयरटेल नहीं है, RailTel, याद रखो, ठीक है। तो अब ये 15 क्वेश्चन आपको अच्छे से याद रखने हैं। इसके बाद इसके आगे कोई और क्वेश्चंस है, इसका जो PDF है ये सारों का आपको बोर्डेज करियर एकेडमी के टेलीग्राम चैनल पर मिलेगा, वहां से आप उसको डाउनलोड कर लेना। हाँ, और उसके बारे में डिस्कशन हम कल या और जो भी आगे का लेक्चर होगा उसमें करेंगे, ठीक है ना। तो चलिए आज यहीं पर रुकते हैं। थांबायचं, लिहिलं तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित? यस्नो यस्नो मला लिखे का सबने? शुभम हे बोलू नको, लिखे सबने? थांबूया तिथे। थैंक यू वेरी मच, थैंक यू। यस, आता आता मी थोडा ऑफ द रेकॉर्ड बोलतो। हे बघा, SSC CHSL प्रांजल तू आणि रेणुका पर्टिक्युलरली आणि बाकीचे सगळेच ज्याने कोणी अजूनही ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं नसेल त्या एक्झामसाठी, तर तुम्ही सगळ्यांनी तो आता या वीक मध्ये कुठल्याही परिस्थितीत करून टाकायचा आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन। का नंतर ती वेबसाईट काय होईल आणि मग तुम्ही किती जरी ट्राय केला ना ते लवकर मग ते होणार नाही, तुमचं तो सबमिटच होणार नाही। त्यामुळे या वीक मध्ये करून टाकायचं आहे तुम्ही दोघे आणि बाकीचे जे जे राहिले ते। नंबर 1, नंबर 2, आता कारण की SSC CGL CHSL CHSL तर ऑनलाईन चालू आहे, त्यानंतर मी तुम्हाला अजून एक गुड न्यूज म्हणा तुम्ही लागलंच तर याला ती सांगून टाकतो की बोली जाऊ या 2022 ते या 3 वर्षात आतापर्यंत झाली नाही इतकी मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट होणार आहे।
अभी तक नहीं हुई, इतनी बड़ी रिक्रूटमेंट होने वाली है। त्याचं कारण असं आहे की 73 म्हणजे 1973 आणि त्याच्या आधी जे जॉईन झालेले होते सगळे, हे सगळ्यांची काय आहे, रिटायरमेंटचं हे एज आहे, या एज. आणि म्हणून मी जे तुम्हाला रोज सांगतोय ना, त्याचं कारणच हे आहे, आता जो करेल तो या 3 वर्षात 100% जॉईन होणार. इतकी रिक्रूटमेंट ट्रिमेंडस आहे, खूप रिक्रूटमेंट आहे, म्हणजे सगळीकडे. म्हणजे ती बँकिंग, SSC, इन्शुरन्स, रेल्वेज, पोस्ट, ESIC आणि EPFO खूप एक्झाम आहेत आता, नाव सांगते. या सगळ्या या सेक्टर्स मध्ये या 3 वर्षात ट्रिमेंडस रिक्रूटमेंट आहे. परंतु ही तुमच्या फायद्याची तेव्हाच जेव्हा तुम्ही आत्ता 8-8, 9-9, 10-10 तास जर प्रिपरेशन केलं तर. तुमच्या जर डोक्यात असं असेल की आपण ऍड आल्याच्या नंतर, नोटिफिकेशन आल्याच्या नंतर 7-7, 8 तास बसू आणि तयारी करू, तरी सुद्धा तुम्ही इतरांच्या तुलनेने तुम्ही खूप मागे असाल. समजा एक्झाम्पल म्हणून सांगतो की जर तुम्ही असं ठरवलं की मी जून पासून तयारीला लागतो आणि रोज 5 तास मी बसणार अभ्यासाला, अरे बाबा तू जून पासून 5 तास बसतील हे ठीक आहे, पण इथे मार्च पासून 5 तास बसणारे तुझ्या पुढे असतील ना. मला कळतंय का मी काय बोलतोय, ते पुढे असतील तुमच्यापेक्षा. तुमचे ते 5 तासाचे जे आवर्स होतील महिन्याचे, तो त्याच्या कितीतरी पट पुढे असेल. तुम्ही हे समजून घ्या, कॉम्पिटिशन असं होत असतं. कॉम्पिटिशन जे आहे ना, नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स वर ठरत नसतं, नंबर ऑफ कैंडिडेट कितने आवर्स बैठते हैं और कब से बैठ रहे हैं उसके ऊपर कंपटीशन होता है. अपन म्हणतो ना कि मेरा 0.25 मार्क्स से मतलब कि मैं डिस्क्वालिफाय हो गया, मी 3 मार्कांनी डिस्क्वालिफाय झालो, 4 मार्कांनी डिस्क्वालिफाय झालो. त्याचं कारण आहे हे तो टाइम. तुम्हाला कळतं ना मी काय म्हणतोय. काल नाही का शरद सांगत होता 3 मार्क 4 मार्क ते हे होते, कारण त्याने जी तयारी सुरू केली त्याच्या आधी पासन बसणारे आहेत ना. आता तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला जितका जास्त वेळ देता येईल तेवढा आता द्यावा लागेल, आणि आता तुम्ही तो द्या. आणि एक मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो, आज मी ते रोजच सांगतो, तुम्ही फक्त बोर्डेज करिअर अकॅडमीची टीम जे सांगेल ना तेवढं फॉलो करा. मी तुम्हाला लिहून देतो, तुम्ही होणार. पण तुम्हाला त्या सांगितलेल्या प्रत्येक याच्यावर जे आहे ना वर्कआउट करावं लागेल, काम करावं लागेल. म्हणजे आता जर समजा आज सांगितलं की तुला एवढं करायचंच आहे तर केलंच पाहिजे. आता तुमच्यापैकी किती जण रोज न्यूजपेपर वाचून व्होकॅब्युलरीचे वर्ड्स मिनिंग काढतात, अशा हात वरती करा बरं प्रामाणिकपणे. आता काय बाकीच्यांचं तुम्ही कोणत्या अँगलनी श्वेता आपण होणार आहेत, कुठून होणार आहे. काय सांगा पियुष, आनंद तुला काय काम असतं घरी, काहीच काम नाही. शुभमला काय काम आहे, काहीच काम नाही. या राहुलला काय काम आहे, काहीही काम नाही. समीरला काय काम आहे, तर अजिबातच नाही. आपण करतो काय. निकिताला काय काम आहे, काहीच नाही. शिवकन्या मॅरिड आहे, तिला थोडासा वेळ कमी मिळत असेल तुमच्यापेक्षा, पण तरी ती काढू शकते. संकेशाला काय काम आहे, काहीच काम नाही. व घरात आईची थोडी मदत करणं याला काय काम थोडी म्हणतात.
ते तर सगळेच करतात. ऋतूला काय काम आहे, विशाखाला काय काम आहे, काही नाही. फिर क्यों नाही? आपला काय प्रॉब्लेम माहितीये का, आपल्याला व्हायचं खूप मोठं आहे पण करायचं काहीच नाही. तसं नाही होणार, नाही होणार. तुम्ही बघा तुमच्या वयाची मुलं बघा, झाले ना जॉईन, नाही झाले का? आता किती सक्सेस स्टोरी बघितल्यात ना आपण. आपण कधी होणार आहे ना? तुम्ही थोडी मी सांगतोय ना त्याच्या मागची तळमळ समजून घ्या. तुम्हाला हे करावं लागेल, याच्याशिवाय पर्यायच नाही. नाहीतर तुम्हाला मी परत सांगतो, बॉईज पर्टिक्युलरली, तुम्हाला कंपनीशिवाय पर्याय नाहीये. मग माझ्याकडे लिहून घ्या तुम्ही. आज मी जे बोलतोय ना ते तुम्ही माझ्याकडे लिहून घ्या.